हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे टमाटरचं सार. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी लागणार हे 4 मोठे टमाटर कापलेले आणि मीडियम साईजचे कापलेले आहेत. हे आहे खोबरं, हे आहे एक छोटा कांदा कापलेला, मोठा कापलेला, हे आहे बेडगी मिरची, लाल बेडगी मिरची 8 ते 10, हे आहे धने, थोडे 2 चमचे धने, चवीनुसार मीठ, हे आहे अर्धा चमचा हळद, ही आहे अर्धा चमचा जिरा, हे आहे 1 चमचा राई, 5 ते 6 लसणाची पाकळं आणि 5 ते 6 काळी मिरी. साहित्य बघितलं तर आपण करायला मिरची घालायची आणि पाणी घालून 5 मिनिटं भिजत ठेवायची आणि धने पण घालायचे. मिरची धने दोन्ही एकत्र पाण्यामध्ये असं ठेवायचं 5 मिनिटं. आता मी पाणी गरम करायला ठेवलंय. पाणीला चांगली उकळी येते, मग आपण टमाटर कापलेले. आता मी यात टमाटर घालते बघा. आता गॅस लो करायचा आणि टमाटर घालायचे. आता गॅस फास्ट करायचा आणि उकळू द्यायचं चांगले टमाटर. हे बघा, आता हे घालायचं. 5 मिनिटं झाले भिजून. आता हे धने आणि मिरची घालायची, मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. आता यात थोडं पाणी घालायचं, सुकं सुकं झालं एकदम. पाणी घालायचं थोडंसं आणि परत वाटून घ्यायचं. हे बघा, हे बघा, चांगली उकळ आली आहे. हे बघा, चांगली पेस्ट त्याची ही झाली आहे, बारीक झाली. आता आपण खोबरं घालूया. त्यात बाकीचे साहित्य घालायचे. खोबरं घालायचं, कांदा घालायचा आणि हळद घालायची. त्यात मी घातलंय खोबरं, कांदा आणि हळद. आता हे आपण वाटून घेऊया. वाटून घेऊया. त्यातच आहे, मी बाहेर काढून काय नाही ठेवलंय सेपरेट. अशी शिजली पाहिजे, पाणी सगळं आटलं पाहिजे थोडंसं, बस. आता हे काढायचं आणि थंड होऊ दे. थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं. टमाटर शिजून झालेत एकदम असे आणि थंड झालेत. आता मी हे मिक्सरमध्ये घालणार आहे. तेच वाटण आहे, मिक्सरला लावायचं. हे बघा कसं लाल लाल झालंय मस्त. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. हे बघा, आता मी गॅस पेटवलंय. खूप चांगला तापू दे आणि त्यात घालायचं थोडं तेल. घातले राई, 1 चमचा राई, 1 चमचा जिरा. चांगली तडतडू दे. गॅस फास्ट करते. हे बघा कशी तडतडायला लागली, आवाज आला. आता गॅस स्लो करूया आणि ते वाटण घालूया. हे वाटण घालायचं. धुवून घ्या. त्यात राहिलेलं सगळं मसाला काढायचा, त्यामुळे त्याला ढवळायचा. आता गॅस फास्ट केलाय. थोडं पाणी घालायचं, जास्त पातळ नाही, असं जाड. चवीपुरतं मीठ. चांगली त्याला उकळी येऊ दे. बघा फेस आलं चांगलं. उकळी आली. हे बघा, चांगली उकळी आली आहे. तर आले ना, मग गॅस बारीक करा. हे बघा सेम मच्छीचं सारासारखं आहे. चव पण तशीच लागणार तुम्हाला. बघा कशा किती छान कलर आले, चव पण चांगली लागेल. तर झालाय आपला सार. चला गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपला टोमॅटोचा सार रेडी झालाय. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.